नमस्कार, कुक क्राफ्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला काहीतरी थंड खावंसं वाटतं, पण त्याचसोबत शरीराला हायड्रेटेड आणि हलकं ठेवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अनेकदा दुपारी किंवा रात्री जड जेवण नकोसं असतं. अशावेळी हे गाजर टोमॅटो सूप एक उत्तम पर्याय आहे. हे सूप पचायला हलकं आणि यात भरपूर जीवनसत्वे आहेत, जी उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देतात. चला तर मग आज बनवूया उन्हाळ्यासाठी खास पौष्टिक सूप. तर आपण सर्वात आधी साहित्य पाहून घेऊया. तर इथे आपल्याला 2 मध्यम आकाराचे गाजर लागेल, 3 मोठे टोमॅटो घेतलेले आहे मी, 1 कांदा घेतला आहे, ऑप्शनल आहे, आणि आलं लसूण घ्यायचं आहे आपल्याला स्वादासाठी. इथे मी 3 ते 4 पाकळ्या घेतल्या आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा, चवीपुरतं मीठ आणि 5 ते 6 काळी मिरी. त्यानंतर 1 तमालपत्र आणि 1 छोटा चमचा लोणी किंवा साजूक तूप आपल्याला इथे लागेल. मी दाखवलेलं नाही आहे, पण ते आपल्याला लागणार आहे. सुरुवात करूया भाज्या शिजवण्यापासून. एका प्रेशर कुकरमध्ये आपण थोडे लोणी किंवा साजूक तूप गरम करून घेऊया. उन्हाळ्यात आपण तेलाचा वापर कमी करतो, त्यामुळे लोणी किंवा तूप वापरणे केव्हाही चांगले आहे. आता यामध्ये 1 तमालपत्र टाका. त्यानंतर काही काळी मिरी घेतली आहे आपण, ती टाकायची. त्यानंतर आलं लसूण आणि कांदा परतून घेऊया. उन्हाळ्यात कांदा खाणे शरीरासाठी थंड असते, त्यामुळे तो नक्की घाला. कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाहीये, फक्त त्याचा कच्चापणा गेला पाहिजे. आता यात जाईल मुख्य साहित्य, गाजर आणि टोमॅटो. गाजर घातल्यामुळे सूपला एक नॅचरल गोडवा आणि दाटपणा येतो. हे सर्व मिश्रण आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 ग्लास पाणी आणि थोडे मीठ घालून कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला फक्त 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आता कुकर आपला पूर्णपणे थंड झाला आहे. भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाची स्टेप, यातले तमालपत्र काढून टाका, कारण आपल्याला फक्त त्याचा स्वाद हवा होता. हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि त्याची एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्या. तर हे बघा, आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला एका मोठ्या गाळणीने गाळून घ्यायचे आहे. गाळल्यामुळे टोमॅटोच्या बिया किंवा साली सूपमध्ये येत नाहीत आणि आपल्याला हॉटेलसारखे वेलवेटी टेक्स्चर मिळते. चमच्याने हलवत पूर्ण सूप आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे. गाळलेलं सूप आता पुन्हा एकदा पातेल्यात काढून गरम करायला ठेवूया. तुम्हाला सूप किती पातळ किंवा घट्ट हवे आहे, त्यानुसार थोडे पाणी तुम्ही वाढवू शकता. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे. जर तुम्हाला सूप थोडं आंबट वाटत असेल तर चव बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचा साखर नक्की टाका. पण जर वेट लॉससाठी तुम्ही हे सूप बनवत असाल तर साखर तुम्हाला पूर्णपणे टाळायची आहे, साखर ॲड करू नका. आता हे सूप आपल्याला 5 मिनिटे मंद आचेवर छान उकळू द्यायचं आहे. तर तयार आहे आपलं गरमागरम गाजर टोमॅटो सूप. बघा, याचा रंग किती नॅचरल आणि सुंदर आला आहे. सर्व करताना वरून थोडं फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर घालून सजवा. तुम्ही हे सूप ब्रेड क्रूटॉन सोबत सुद्धा एन्जॉय करू शकता. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक क्राफ्ट क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत आनंदी राहा आणि छान छान खात राहा. धन्यवाद.